विविध मोबाईल कंपन्यांकडून जगाच्या पाठीवरती केलेल्या कॉलचा अर्ध्या सेकंदाचा हिशोब सुद्धा ठेवला जातो। त्या व्यक्तीच्या बॅलन्स मधून संबंधित कंपनीच्या नावावरती ती रक्कम नोंद केली जाते। इतकी आपण तांत्रिक प्रगती केली आहे, पण अशा देशाला पोखरणाऱ्या गोष्टींचा शोध घेण्यात आपण का कमी पडतो आहोत? हीच बाब बनावट चलनाबाबतही। अशा गुन्ह्यात सापडलेल्या देशद्रोही गद्दार लोकांनी जर त्यांनी 100% गुन्हा केला असेल तर त्यांना थेट वरचा रस्ता दाखवा ना, मग खालची परिस्थिती आपोआपच कशी सुधारते ती पहा। ज्या देशातल्या पंतप्रधानांच्या मारेकरी केवळ फाशीच्या विलंबामुळे जन्मठेपेस पात्र राहत असतील, त्या देशातल्या राज्यकर्त्यांना अजूनही कालबाह्य झालेल्या या कायद्यात बदल करता येऊ शकत नाहीये। त्या देशाची अवस्था यापेक्षा ती वेगळी काय असू शकते म्हणा। मित्र, दिल्लीतल्या निर्भयावरती 6 जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि तिला धावत्या बसमधून विवस्त्र अवस्थेतच फेकून देण्याइतपत माणसं कशी काय निर्दयी होऊ शकतात तेच मला समजत नाहीये। त्या 6 पैकी एकाने म्हणे आत्महत्या केली, बिचाराने स्वतःला योग्य शासन करून घेतलं म्हणा। त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे। दरोडे, खून, लूटमार, चोरी या गुन्ह्यात अल्पवयीन ठीक आहे हो, पण सज्ञान व्यक्तीवरती बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला अज्ञान कसं म्हणायचं हेच मला समजत नाही। भलेही तुम्ही कायद्यातून त्या व्यक्तीला काही शिक्षा करत शकत नसाल तर त्या व्यक्तीला अशी शिक्षा व्हायला हवी की त्या व्यक्तीला ते सुख त्याच्या आयुष्यात परत कधी उपभोगताच यायला नको, त्या व्यक्तीला कायमचंच नपुंसक बनवायला हवं। या गुन्ह्यातल्या चौघांनी म्हणे शिक्षेविरुद्ध हायकोर्टात अपील केलं आहे। स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांसारखा यांच्याही शिक्षेत बदल झाला तर निर्भया प्रकरणात निर्भयी नेमका कुणाला समजायचं हाच प्रश्न माझ्यासारखाच आपल्या समोर देखील उभा असेल, नाही का? म्हातारा तेजपाल तरुण होऊन आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीवरती दारूच्या नशेत अत्याचार करतो आणि जे घडलं ते नकळत सांगतो, हे कितपत योग्य आहे? स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून कित्येकांच्या आयुष्याची वाट लावणाऱ्या व्यक्तीच्या मी आत्ताच एका उमलत्या कळीच्या आयुष्याची वाट लावतो आहोत हा विचार डोक्यात आला नसेल काय हो? जर आपल्या मुलीच्या बाबतीत असा प्रसंग घडला असता तर या माणसानं काय केलं असतं माहितीये? मीडियाच्या जोरावरती त्या व्यक्तीच नव्हे तर त्या व्यक्तीच्या अख्ख्या कुटुंबाचंच जगणं मुश्किल करून ठेवलं असतं। बघूया न्यायदेवता या व्यक्तीला काय न्याय देते ते। न्यायदेवतेने आपल्या डोळ्यावरील पट्टी सोडून त्या मुलीला न्यायदान करावं इतकीच माफक अपेक्षा मी या देशाची एक सर्वसामान्य नागरिक या नात्याने करेन। मित्रहो, अध्यात्माचा गुरु आसाराम की असा कसारे राम याने तर आपल्या चुलते पुतणे या कुटुंबियांना अक्षरशः रस्त्यावरती भीक मागायला लागण्याइतपत कंगाल बनवण्याचं आपण पाहिलं। दुसऱ्याला तत्वज्ञान शिकवणारा माणूसच नव्हे तर त्याचं अख्खं कुटुंबच किती घाण आहे हे साऱ्या जगानं पाहिलं। काय दिलं नव्हतं जगाने तुम्हाला? मान, सन्मान, पैसा, कीर्ती, प्रतिष्ठा, वैभव, संपत्ती, इज्जत, शोहरत सगळं काही भरभरून तुम्हाला दिलं होतं। पण वयाच्या 72व्या वर्षी तुम्हाला दुर्बुद्धी सुचली। जडीबुटीच्या सह्यावर तुम्ही उसना अवसान आणून आपल्या नातीच्या वयाच्या मुलींवरती अत्याचार केले। तुमचा कुलदीपक चिरंजीव नारायण साई अर्थात बाप असा महापराक्रमी म्हणजेच मुलगा कसा असेल म्हणा, त्याची वेषांतराची रूप पाहूनच त्याच्या बायकोनं त्याला राम राम केला असेल म्हणा। 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीचे मालक होतात तुम्ही, पण तुम्ही तुमच्या पापाचे घडे भरलेत। मला वाटतं न्यायदेवतेने यांच्या संपत्तीपैकी काही संपत्ती त्या चुलत्या पुतण्याच्या नावावरती करावीत आणि उर्वरित संपत्ती राष्ट्राच्या नावावरती करायला हवी आणि या गुन्ह्यात तुम्हाला साथ देणारी तुमची पत्नी आणि तुमच्या मुलीलाही जेलमध्ये पाठवावं आणि तुमच्या बाप लेकांचं अखेरचं प्रवचनही तुरुंगातच व्हावं असाच आम्हा भोळ्या भक्तांचा अपेक्षावाद असेल, नाही का? मित्र, 31 जुलै 2013 आणि 22 ऑगस्ट 2013 या 3च आठवड्यामध्ये शक्ती मिल परिसरामध्ये त्याच गुन्हेगारांनी 2 तरुणीवरती सलग 2 वेळा अत्याचार केल्याची बातमी आपण वर्तमानपत्रात पाहिली असेलच। त्यापैकी पहिली तरुणी टेलिफोन ऑपरेटर होती तर दुसरी तरुणी प्रेस फोटोग्राफर होती। या दोन्ही घटनेतील निर्धावलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देऊन न्यायदेवतेने आपल्याही शक्तीचंच दर्शन घडवून आणलं असं म्हणावयास काहीच हरकत नाहीये। फाशी झालेले तिन्ही गुन्हेगार बालवयापासूनच गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित होते। न्यायदेवतेने म्हणा किंवा शासनाने म्हणा त्यांना सुधारण्याची संधी दिली होती, पण त्यांनी ही बाब म्हणावी अशी गंभीर घेतली नाही। गुन्हेगारी क्षेत्रात त्यांनी पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला, पण हेच पुढचं पाऊल त्यांना पुढे नव्हे तर वरती घेऊन जाणार आहे याची कल्पनाही बहुधा त्यांना नव्हती।
कोर्टात म्हणे ते असे काही हसत खेळत होते की जणू काही आपण केलंच नाही आणि आपल्याला काही शिक्षा होणारच नाही. पण त्यांना हे माहित नव्हतं की प्रेस फोटोग्राफरने काढलेले त्यांचे फोटो इतके क्लिअर कट होते की न्यायदेवतेला तिच्या काळ्या पट्टीतूनही ते स्पष्ट दिसले. तर क्षणात सर्व जगाशी संपर्क साधणाऱ्या टेलिफोन ऑपरेटरने आपल्यावरती झालेल्या अत्याचाराचा कॉल थेट वरच्याशी जोडला होता व तिनं ब्रह्मदेवाकडून यमालाच बोलावून घेतलं होतं. असा अत्याचार पुन्हा कुणावरती होऊ नये यासाठी जितक्या गतीने यंत्रणा राबवल्या गेल्या तितक्याच गतीने त्यांना शिक्षाही देण्यात यावी इतकीच माफक अपेक्षा. 60 दिवसात तपास पूर्ण करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देणाऱ्या सर्वच यंत्रणेला व प्रधान न्यायाधीश शालिनी एस फणसाळकर जोशी व सरकारी वकील उज्ज्वल निकम या सर्वांनाच भारतातील तमाम माता बहिणींच्या वतीने व माझा शतशः प्रणाम. माता बहिणींनो, उठा आता. आपल्यावर होणाऱ्या अत्याचार आता संपत चालला आहे असं दिसतं. भारतीय संस्कृतीतली लोक केवळ संस्कृतीने आणि बौद्धिक पात्रतेच्या मक्तेदारीनेच महान नाहीत, तर आम्ही सर्वच क्षेत्रात महान आहोत हे साऱ्या जगाला दाखवण्याची वेळ आता आली आहे. हिंदुस्थानातील तमाम माता बहिणींनो, उठा आता. तुमच्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचे दिवस आता संपत चालले आहेत. केवळ चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडा आणि साऱ्या जगाला दाखवून द्या भारतातील लोक फक्त भारतीय संस्कृतीने आणि बौद्धिक पात्रतेच्या मक्तेदारीनेच नव्हे तर सगळ्याच गोष्टीत महान आहेत. मित्रांनो, 2च दिवसापूर्वी पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये घडलेली एक बातमी आपण वर्तमानपत्रात वाचलीच असेल. 4 वर्षीय, फक्त 4 वर्षीय मुलीवरती स्कूल बसच्या चालक आणि वाहकाने लैंगिक अत्याचार केला आणि तोही सलग 1.5 महिना. हे ऐकून तर मला खूप मोठा धक्काच बसला. ज्यावेळी ती मुलगी मोठी होईल तिचा जगाकडे पाहण्याचा किंवा जगाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असेल, आयुष्यात मागे वळून पाहताना तिची मानसिक अवस्था कशी असेल, ज्यावेळी ती सज्ञान होईल त्यावेळी ती हा आघात सहन करू शकेल काय, असे कितीतरी प्रश्न माझी रात्रीची झोप उडवत होते. उत्तरं तर सापडतच नव्हती पण झोप पण लागत नव्हती. अपेक्षा फक्त इतकीच आहे की या सगळ्या धक्क्यातून सावरण्याचं सामर्थ्य तिला विधात्यानं द्यावं. पालकांच्या तक्रारींची अपेक्षित दखल मॅनेजमेंट घेत नाही अशी तक्रार करत पालकांनी इमारतीची दारे खिडक्या यांची तोडफोड केली. संस्था चालकांनाही मारहाण केली. एकूणच काय तर संस्था उभारण्यासाठी शेकडो लोक कार्य करत असतात, पण या 2 नराधमांनी सगळ्यांच्याच प्रयत्नांना सुरुंग लावला. अशा घटनांना पुनरावृत्ती घडायची असेल तर बालक, पालक, शिक्षक व संस्था मालक यांच्यामध्ये एक अतूट विश्वासाचं नातं असायला हवं की जे नातं, ज्या नात्यातून एका आदर्श आदर्श पिढ्यांची निर्मिती होणं शक्य असेल. त्याचा व्यापक अर्थही न समजलेल्या काळांना चॉकलेटचं आमिष टाकून त्यांच्या शरीराचं व अख्ख्या आयुष्याच्याही चिंध्या करतं. कुणी एखादीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार मजा करतं व आपली इच्छापूर्ती झाली किंवा एखादी दुसरी गळाला लागली किंवा तिनं मैं तुम्हारे बच्चे की मां बनने वाली हूं असं सांगितलं तर जसं काय आपण त्या व्यक्तीला आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय असा आविर्भाव करतं. कुणी एखादीने कळत न कळत दिलेल्या चिठ्ठीच्या पाठीवरून तिला ब्लॅकमेलिंग करतं व स्वतःबरोबरच मित्रांचेही हात धुवून घेतं. कुणी एखादीला बढती, सोने, चांदी, पैसा यांचे आमिष दाखवून स्वतःचा कार्यभार उरकत असल्याचं पाहिलं की माणूस हा जगातील सर्वात जास्त बुद्धिमान प्राणी असल्याची खात्री पडते. कारण बहुधा विधात्यानं दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला असा आमिष दाखवून स्वतःचा कार्यभार उरकण्याचं बुद्धी किंवा सामर्थ्य दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला दिली नसेल असंच मला तरी वाटतं. मित्र, तुम्ही 2 मार्चचा सत्यमेव जयते आमिर खानचा 2ऱ्या सत्राचा पहिला भाग आवर्जून आपल्या सर्वांनी पाहिला असेलच. या कार्यक्रमातील माहितीनुसार 2 महिन्याच्या बालिकेपासून ते 90-93 वर्षाच्या आजी पणजी पर्यंतच्या माता बहिणी सुद्धा अशा नराधमांच्या हातून सुटलेला नाही येतो. 2 महिन्यांच्या बालिकेला जिला अजून आपल्या स्वतःच्या आई बापाचा चेहरा सुद्धा ओळखता येत नसेल त्या व्यक्तीवरती अशा नराधमांनी अत्याचार केला व तिला कदाचित असंच दाखवून दिलं असेल की तिने किती भीषण दुनियेत जन्म घेतला आहे याची जाणीव बहुधा तिला करून दिली असेल. तर 90 वर्षाच्या आजीनं या जगातील सर्व सुखदुःखांचा सामना करून आता आपलं जीवन सार्थकी लावल्याचा निरोप ब्रह्मदेवास पाठवण्यासाठी स्वर्गातील यमाची अपेक्षा ती करत असेल, पण स्वर्गातील यमापेक्षा पृथ्वीवरील यम किती भयानक आहे याचीच जाणीव बहुधा त्या नराधमांनी त्या मातेला करून दिली असेल असंच मला तरी वाटतं. अर्थात सर्वात जास्त
आदर्श संस्कृती मानल्या जाणाऱ्या माझ्या भारतभूमीत अशा राक्षसांना तू जन्माला घातलंच कसं, हा प्रश्न मलाही त्या ब्रह्मदेवास पुन्हा पुन्हा विचारावासा वाटतो. पण दुर्दैवाने आमच्या दोघांच्या प्रश्न उत्तराची देवाणघेवाण होईल असं साधनच मला सापडत नाही. कपड्यांमुळे अशा घटनेत वाढ होऊ शकते का, यावरती या कार्यक्रमात प्रकाशझोत टाकण्यात आला. त्यावेळी अशा महिलांवरती अत्याचार झालेल्या 96% महिलांनी साडी किंवा चुडीदार घातलेले होते, तर 4% अशा अल्पवयीन बालिका होत्या की ज्यांना कपड्यांचं महत्व अजूनही कळलेलं नाहीये किंवा कपडे का घालतात हेच त्यांना माहित नाही. अर्थात सद्यस्थितीचा विचार केला तर कपड्यांमुळे अशा घटना घडतात हे जरी दिसत नसलं तरीही मी मुलगी असून सुद्धा या वाक्याशी सहमत व्हावं असं मला वाटत नाहीये. कारण मला तर वाटतं कपड्यांवरती मारलेला स्प्रे किंवा सेंट जसा न दिसता काही शौकीनांना प्रफुल्लित करतो, तशीच काहीशी संदेशवहन क्षमता या दिसणाऱ्या कपड्यांमध्ये असावी असंच पिसाट प्रवृत्तीच्या लोकांना वाटत असावं असंच मला तरी वाटतं. अर्थात सत्य हे ऐकायला, लिहायला, वाचायला, बघायला किंवा सत्यात आणायला कटू असतं हे मलाही मान्य करावं लागेल. याच कार्यक्रमात बलात्कार पीडित व्यक्तीला न्याय मिळण्यात येणाऱ्या कायदेशीर अडचणींबाबतही चर्चा झाली. ही चर्चा तर अगदी मन सुन्न करणारी होती. एकीकडे बलात्कार पीडित व्यक्ती जिवंत असूनही मरण यातना सोसत असते आणि दुसरीकडे बलात्कार करणारी व्यक्ती मात्र उजळ माथ्याने समाजात फिरत असते आणि तीही 20-20 वर्षे. हे ऐकून तर धक्काच बसला. एका गरीब असहाय्य महिलेला कोर्टात काही प्रश्न विचारण्यात आले. ते प्रश्न तर इतक्या खालच्या दर्जाचे होते की सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया तर अशीच असेल की बाबा रे, मला तुझी भीक नको पण तुझं कुत्रं आवर. मनावरती अत्याचार झालेला असतोच, पण त्या अश्लील प्रश्नांनी मनावरती पुन्हा पुन्हा होणारा अत्याचार नकोसा वाटतो. मनावर असलेल्या जखमेची खपली पुन्हा काढून भळभळत्या जखमेवरती मीठ चोळण्याचाच हा प्रकार. असे प्रश्न जर भर कोर्टात विचारले जात असतील आणि बलात्कार करणारी व्यक्ती जर कोर्टात खो खो हसत असतील तर चारित्र्यवान स्त्रियांपुढे फक्त 2च पर्याय असतील, ते म्हणजे एक आत्महत्या किंवा वेड लागणे. असे प्रश्न विचारण्याचा हेतू म्हणे इतकाच असतो की असे प्रश्न ऐकून त्या बलात्कार पीडित व्यक्तीनं पुन्हा कोर्टात येऊच नये व केस आपोआपच निकालात निघावे. असे प्रश्न विचारून फक्त पैसा आणि प्रसिद्धी मिळवणं हेच जर कुणाचं अंतिम उद्दिष्ट असेल तर अशा लोकांना मला आवर्जून विनंती करावीशी वाटते की किमान अशा केसेसमध्ये तरी पैसा हेच आपल्या आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट मानू नका. कारण तुम्हाला केस जिंकून पैसा व प्रतिष्ठा मिळवायची असते, पण त्या बलात्कार पीडित व्यक्तीच्या पुऱ्या आयुष्य बर्बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मला तर वाटतं अशिलाची नैतिक बाजू कमकुवत असेल आणि त्यातही जर ती बलात्काराची केस असेल तर प्रत्येक वकिलानं अशी केस नाकारावी. कारण त्याला स्पष्ट समजत सांगावं की स्वतःवर आणि स्वतःच्या कामवासनेवर ताबा नसणाऱ्याला स्पष्ट शब्दात सांगावं की तुझ्या पाशवी कृत्यांना पाठीशी घालणारा तुझ्या इतकाच पापी ठरेल, त्यामुळे तुझ्या पापात आम्ही सहभागी होणार नाही. अशा कामातून मिळवलेली फी वाईट कामाचाच पैसा नव्हे काय हो मित्रो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हे कोणेके काळी एक यशस्वी वकील होते. त्यावेळी त्यांच्याकडेही अशीच एक गुंतागुंतीची केस आली होती. त्यावेळी त्यांनी ते याचिकाकर्त्याला सांगितलं की बाबा रे, कायद्याच्या नजरेतून तुझी केस मला सशक्त वाटते आहे, पण नैतिक दृष्ट्या मला ती खूपच अशक्त वाटते आहे. त्यामुळे माझा आतला आवाज मला सांगतो तुझी केस घेऊ नको असं सांगतोय. म्हणजेच मी माझी व्यावसायिक गुणवत्ता विकतोय, माझी सदसद विवेक बुद्धी नाही. मला वाटतं अशीच नैतिकतेची लिंक न तुटलेल्या काही लिंकन माझ्याही देशात किमान अशा केसेससाठी तरी असावेत किंवा तयार व्हावेत असंच मला तरी वाटतं. वर्तमानपत्रातील एका बातमीनुसार बलात्कार पीडित व्यक्तीची 2 फिंगर टेस्ट बंद करण्यात आली आहे व तिला विचारण्यात येणाऱ्या काही प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आहे. तिला काही प्रश्न विचारले जातील, तिला नेमून दिलेल्या प्रश्नांचीच खरीखुरी उत्तरं द्यावी लागतील व ही बाब एक नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. त्यामुळं या कामी वाहून घेतलेल्या काही सहकारी संस्थांचं व सरकारचं मला हिंदुस्थानातील तमाम माता भगिनींच्या वतीनं आभार व अभिनंदन करावं असं वाटतं. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रीवरती असा प्रसंग ओढावला आहे तिच्याकडे समाजाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा हवा. खरं तर तिची काहीही चूक नसताना तिनं कलंकित भावनेनं का जगावं, अपराधी भावनेनं का जगावं. लाज तर त्याला वाटायला हवी ज्याने गुन्हा केला आहे. समाजाच्या नजरा त्याच्यावरती रोखायला हव्यात. त्यामुळं अशा बलात्कार पीडित व्यक्तीला समाजानं सन्मानानं वागवायला हवं व आपल्या विवेक बुद्धीचं पारडं समाजानं जड राखायला हवं असंच